24 तास वृत्तवाहिनीच्या संवाद या विशेष कार्यक्रमामध्ये श्री रेणुका माता मल्टीस्टेट सोसायटीचे चेअरमन प्रशांतजी भालेराव यांनी सहभाग घेतला। यावेळी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्यात। तसेच मल्टीस्टेट संस्था चालवणं हा पोरखेळ नाहीये, तेव्हा मल्टीस्टेटनी गुणवत्तापूर्ण काम करत स्पर्धा करावी असं आवाहन त्यांनी केलंय। नमस्कार, C24 तासमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूने हाहाकार माजवलेला आहे आणि आपल्या भारत देशामध्ये लॉकडाऊन सुरू आहे। C24 तासने या पार्श्वभूमीवर मल्टीस्टेट सोसायटी काल, आज आणि उद्या असा संवादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या ठिकाणी श्री रेणुका मल्टीस्टेट सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्रीमान प्रशांतजी भालेराव उपस्थित आहे। त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो। नमस्कार सर, आपण या ठिकाणी आलेला आहात, तर सर्वप्रथम आपण या सहकाराच्या क्षेत्रात म्हणा किंवा मल्टीस्टेट सोसायटीचे आपण संस्थापक चेअरमन आहात, तर आपलं आगमन या ठिकाणी कसं झालं आहे? मी 1997ला माझं CAचा अभ्यासक्रम सुरू केला होता। CA करत असताना आर्टिकलशिप मी ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस मी बहुतांशी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व सहकारी बँका यांचं ऑडिट करायचो। हे ऑडिट करत असताना माझं असं लक्षात आलं की त्या काळात जी बँकिंग ग्रामीण भागामध्ये पोचायला पाहिजे होती ती पोहोचली नव्हती। बरोबर आहे। आणि ज्यावेळेस मी माझा अभ्यासक्रम पूर्ण करत होतो त्यावेळेस माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण एक प्रयत्न का करू नये की जेणेकरून ही बँकिंग व्यवस्था जी मुंबई पुण्यामध्ये त्यावेळेस होती किंवा आज आहे ती ग्रामीण भागात पोहोचेल। ह्या एका उद्देशातनं आम्ही 2004ला आमची रेणुका माता पतसंस्था ही रजिस्टर केले आणि कामकाजाला सुरुवात केली। बरोबर आहे। तर या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे सर की त्या काळामध्ये सामान्य माणसाला राष्ट्रीयकृत बँका उभं देखील करीत नव्हत्या। बरोबर आहे। आपल्याला माहिती की आपले वाडवडील असतील, कुठलंही असं कर्ज घ्यायला गेलं की त्यांच्याकडून वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी व्हायची। तर मला वाटतं पतसंस्था म्हणा किंवा मल्टीस्टेट सोसायटी म्हणा यांनी फार मोठं मोलाचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे। तर त्या संदर्भात नक्कीच सर, कारण राष्ट्रीयकृत बँका यांचं जे कार्यक्षेत्र आहे हे बरंचसं मर्यादित कार्यक्षेत्र आहे। अगदी म्हणजे वेळेचं बंधन आहे, सरकारी नोकरी आहे। सरकारी नोकरी असल्यामुळं ते सरकारी नोकरीच्या वेळेतच ते काम करणार। बरोबर। कोणतेही आपुलकी किंवा जे संवाद व्हायला पाहिजे ग्राहकांना किंवा जे कस्टमर केअर पाहिजे हे त्या प्रमाणात मिळत नाही। त्याचाच फायदा खाजगी बँका आणि सहकारमध्ये ज्या संस्था रजिस्टर झालेल्या आहेत, सहकारी संस्था, त्यांना झालेला आहे। याचं मूळ कारण असं आहे की ज्यावेळेस तुम्ही ग्राहक म्हणून एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत जाता त्यावेळेस तुम्हाला जी वागणूक दिली जाते ती वागणूक फक्त ते त्यांचं काम पूर्ण करणार आहेत या पद्धतीने दिली जाते। थोडक्यात ते एक त्यांचा कामाचा भाग म्हणून दिला जातो। बरोबर आहे। ज्यावेळेस आपण सहकारी संस्थांमध्ये येतो, पतसंस्था किंवा मल्टीस्टेटला येतो, बरोबर आहे, त्यावेळेस त्या संस्थेचं आणि त्यांच्या सभासदांचं एक नातं तयार झालेलं असतं। नक्की नक्की नक्की। त्यामुळे त्या सभासदाच्या ज्या काही बँकिंग गरजा आहेत त्या बँकिंग गरजा आपण कशा पूर्ण करू शकतो या दृष्टीतून सहकारी संस्थेचं व्यवस्थापन आणि कर्मचारी हे दोन्हीही लक्ष देत असतात। कारण त्यांना माहिती आहे की आपल्या सभासदाला जर बँकिंग सुविधा व्यवस्थित मिळाल्या तर आपलं उत्पन्न वाढेल आणि आपलं उत्पन्न वाढेल तरच आपली संस्था मोठी होईल। निश्चितच। तर हा गिव्ह आणि टेक असा प्रकार आहे। बरोबर आहे। म्हणजे तुम्ही सभासदांना जर आपुलकीने आणि प्रेमाने जर त्या बँकिंग सुविधा पुरवल्या तर तो सभासद हा राष्ट्रीयकृत बँकेत जाण्याचं प्रमाण हे बरेचसं कमी होतं। हा एक प्रकार झाला। दुसरं की बऱ्याचशा लोकांना बँकिंगच्या बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात। ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांच्या काउंटरवर जाता त्यावेळेस ते लोक तुम्हाला त्याबद्दलची माहिती फार मोठ्या प्रमाणावर देतीलच याची कोणताही विश्वास किंवा गॅरंटी नसते। परंतु ज्यावेळेस तुम्ही मल्टीस्टेट सोसायटी किंवा सहकारी पतसंस्थांमध्ये येतात त्यावेळेस तुम्ही एखादी ज्यावेळेस तुमची गरज सांगता त्यावेळेस तुम्हाला बसवून त्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान दिलं जातं। नक्कीच नक्कीच। आणि आज तर मी असं म्हणेल की जसं तुम्ही आता होम टू वर्क फ्रॉम होम म्हणताय तसंच आज
म्हणजे गेल्या 5 वर्षापासून सहकारी संस्थांनी बरंचसं कायापालट केलंय स्वतःचा आणि त्या सर्व त्यांच्या ज्या सभासदांच्या बँकिंग गरजा आहेत त्या त्यांना डोअर स्टेपमध्ये पोहोच करायला बरोबर आहे, सुरुवात बरोबर. केलेली बरोबर आहे. आहे. त्यामुळे कुठंतरी सहकारी संस्था आणि त्यांच्या सभासदांमध्ये एक विश्वासाचं आणि प्रेमाचं आपुलकीचं नातं तयार झालेलं आहे. बरोबर आहे. सर, आता मधल्या काळामध्ये बघा, आपण सहकारी संस्थांचे जे सहाय्यक निबंधक आहेत हो. त्यांच्याकडे अनेक संस्था रजिस्टर होतात, हम्म. पतसंस्था रजिस्टर होतात, परंतु पतसंस्था रजिस्टर शेकडोनी होतात, परंतु त्यातल्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या ज्या संस्था आहेत त्या प्रामाणिकपणे काम करतात. बाकीच्या संस्था ज्या असतात मग त्या ठिकाणी त्या चेअरमनवर, संचालकांवर गुन्हे दाखल होतात, ठेवीदारांना चक्रा मारावं लागतात. तर हे असं का होतंय? सर, हा पण एक व्यवसाय आहे. बरोबर आहे. तुमचं उत्पन्न आणि खर्च यांची कुठेतरी ताळमेळ बसणं गरजेचं आहे. बरोबर आहे. जसं व्यापारी एखाद्या वस्तूचा व्यापार करतो हो. तसंच म्हणजे आर्थिक संस्था ह्या पैशाचा कम्युनिटी म्हणून वापर करतात बरोबर आहे. आणि बरोबर. त्याच्यातनं त्यांचा इन्कम सोर्स होत असतो. बरोबर आहे. आज तुम्ही बोललात की सहकारी पतसंस्था ज्या आहेत त्यांच्यावर बरेचसे प्रॉब्लेम्स तयार झालेले हो. आहेत. पण सर, मी असं म्हणेल की जर तुम्ही पूर्ण अभ्यास केला मागचा हो. तरी सहकारी संस्था सोडून सरकारी बँकांना प्रॉब्लेम झालेत. मध्ये PNBचा हो, बराचसा मोठा घोटाळा अगदी, उघडकीस आलता. त्यावेळेस सरकारला हस्तक्षेप करावा लागला. निश्चितच. त्याच्यानंतर एक 10 वर्षापूर्वी एक खाजगी बँकेला मोठा प्रॉब्लेम झाला होता. झाला होता. त्यांनाही गव्हर्नमेंटने सपोर्ट केलाय. सहकारी आता बँकांचं एक 2-3 महिन्यापूर्वी एका हो. मोठ्या 5 नंबरच्या खाजगी बँकेला एक प्रॉब्लेम आला झाला होता. होता. त्याच्यानंतर मोठ्या 2 NBFC भारतातल्या ज्या होत्या टॉपच्या, बरोबर ज्यांचा आहे, बरोबर साईज ही काही लाख करोड मधली होती, हो. त्यांनाही प्रॉब्लेम झालेला आहे. तर सांगायचा उद्देश एवढा आहे सर, याच्यामध्ये करंट सिच्युएशन, हो. हो. मॅनेजमेंट स्किल, बरोबर आहे. कर्मचाऱ्यांचं त्यामध्ये असणारा योगदान. सहभाग, योगदान आणि योगदान. त्यांचा अभ्यास, बरोबर आहे. ह्या गोष्टी फार माइंड करत असतात. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. हम्म. तुम्ही व्यवसाय करत असताना तुम्ही आणलेला माल, त्याच्यावर झालेला खर्च आणि तुम्ही विकलेला माल याच्यामधला जो गॅप आहे तो तुमचा नफा आहे. अगदीच. तसं आर्थिक संस्थांमध्ये म्हणू शकतो आपण की बरोबर. बाबा तुम्ही घेतलेलं डिपॉझिट, बरोबर आहे. त्याच्यावर तुम्ही वाटलेलं कर्ज, कर्ज. राहिलेला मधला पोर्शन हा तुमचा प्रॉफिटचा भाग प्रॉफिट झाला. आहे. प्रॉफिट आहे. आता बऱ्याच वेळेस काय होतं की ज्यावेळेस तुम्ही कर्ज वाटप करत असता हो, हो. त्यावेळेस एखाद्या सेक्टर जर लॉस मध्ये गेलं बरोबर तर आहे. ती रिकव्हरी थोडी थांबली जाते, हो. 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 ती चैन थांबली जाते आणि ती थांबल्यामुळं की नवीन कर्ज वाटप थांबलं जातं. ते थांबलं जातं. ठेवी देऊ शकत नाहीत. त्याच्यामुळं साधारणतः जे काही सरकारने नियम बनवलेले आहेत हो. की सरकारने नियम असे बनवले आहेत हो. की 100 रुपये जर तुम्ही डिपॉझिट घेतलं लोकांकडनं तर 25 रुपये तुमची SLR मध्ये गुंतवणूक झाली पाहिजे. म्हणजे ती गुंतवणूक तुमची सरकारी बँकेत किंवा कर्ज रोख्यांमध्ये तुम्ही करू शकता बरोबर आहे. आणि 5 रुपये तुम्ही बँकेतल्या खात्यामध्ये किंवा तुम्ही हो. तुमच्या हातात ठेवू शकता. बरोबर आहे. कॅश रिझर्व्ह रेशो म्हणतात त्याला, CRR, हो. आणि SLR स्टॅच्युरी रिझर्व्ह रेशो असतो. हम्म. म्हणजे 100 रुपयातले तुम्ही 30 रुपये फक्त हातात ठेवता, बरोबर तुम्ही आहे. 70 रुपये वाटता. हो. आता याच्यामध्ये सुद्धा काय आहे की जर तुमचे नंबर ऑफ अकाउंट ज्यादा आहे आणि हो. डिपॉझिटची संख्या कमी आहे कमी आहे. तर अशा वेळेस ते 30 रुपये तुम्हाला ऍडजस्ट करता येतात. हो. परंतु बऱ्याचशा संस्थांमध्ये काय होतं की बुवा डिपॉझिट वाढवायच्या याच्यामध्ये एकाच व्यक्तीकडनं मोठं डिपॉझिट घेतलं जातं. हो. निश्चितच. आता मी तुम्हाला जर साधं उदाहरण द्यायचं झालं तर एक 100 रुपये टोटल एका संस्थेचं डिपॉझिट आहे. हो. हो. त्याच्यामध्ये त्यांचे टोटल 1000 खातेदार आहेत. बरं बरं. 1000 खातेदारामध्ये फक्त 10 लोकांचं डिपॉझिट 70 रुपये हो. आणि 30 रुपये हे बाकीच्या उर्वरित 990 लोकांमध्ये गेले. त्यांची जास्त आहे. मग मला सांगा, तुम्हाला 70 रुपये वाटायचे, तुमच्या हो. हातात 30 रुपये, म्हणजे ह्या 10 लोकांनी कधीही तुमच्याकडनं डिपॉझिट जर काढायचं ठरवलं तर तुम्ही ते पैसे ब्लॉक होऊ शकतात. ब्लॉक होऊ शकतात. येस येस येस. तर ह्या कारणांमुळं खूप गोष्टी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कर्ज वाटप करता, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या फंड्स फ्लो बघत असता बरोबर. त्यावेळेस समजणं बरोबर. गरजेचं आहे. आणि सहकारी संस्थांमध्ये म्हणजे माझ्या बघण्यामधनं असं मला जाणवलेलं आहे हो. की याच्यामध्ये जे एक्सपर्ट्स जितक्या प्रमाणात पाहिजे फायनान्शियल अनालिसिस करणारे बरोबर आहे. बरोबर. तेवढे लोक नसल्यामुळं काही निर्णय थोडेफार मागं पुढे चुकले जातात निश्चित चुकतात. आणि त्याच्यामुळं एखाद्या वेळेस त्या संस्थांना प्रॉब्लेम येऊ शकतो. बरोबर आहे. बरोबर. आता आपण जर कम्पेअर केलं दुसऱ्या खाजगी बँका किंवा सरकारी बँकांबरोबर हो. 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 तर तुम्हाला असं लक्षात येईल की साधारणतः दरवर्षी RBI खाजगी बँकांचं, राष्ट्रीयकृत बँकांचं, बहुराष्ट्रीय बँकांचं परफॉर्मन्स डिक्लेअर करत असतं. बरोबर आहे. तर गेल्या 5 वर्षामध्ये सरकारी बँकांना जवळजवळ सरकारने 7 लाख करोड रुपये दिलेले आहेत.
सरकारी बँकांना सरकारी बँकांना. मग हे पैसे का द्यावे लागले? याचं कारण असं आहे की हे पैसे कुठेतरी बॅड डेब्ट्स मध्ये चालले गेले, येस डिफिशिएट झालं, डेप्रिशिएट झाले ते, त्याच्यामुळे सरकारला ती फंडिंग द्यावं लागलं. परंतु सहकारी संस्थांना ती विषय नसतो. नाही, त्यांना सहकारी संस्थांना त्यांच्या त्यांच्या ओन फंड्सवरच त्यांच्या करायचं ताकदीवर असतं. चालायचं. त्यामुळे कधीतरी थोडेफार निर्णय चुकू शकतात. बरोबर आहे. त्या निर्णय चुकल्यामुळं त्यांना हे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, हां, असं अगदी, माझं अगदी. मत आहे. नाही, ही वस्तुस्थिती आहे की पतसंस्था असतील किंवा काही मल्टीस्टेट असतील की तुम्ही त्या ठिकाणी ते व्यापारी पद्धतीनेच चालले पाहिजे. हो, तुमचा कोणीतरी मित्र आला, कोणीतरी नातेवाईक आला आणि तुमची क्षमता न बघता तुम्ही जर त्याला ते कर्ज दिलं, त्याचं काही तारण ठेवलं नाही, बरोबर तर एक दिवस ती संस्था निश्चित अडचणी. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे हाच प्रकार झाला. हो हो सर, मधल्या काळामध्ये बघा, पतसंस्था रजिस्ट्रेशन थांबून ज्या काही पतसंस्था लिक्विडेशनमध्ये गेलेल्या आहेत, दिवाळखोरीत, अशा पतसंस्था इतर मंडळी चालवायला घेतात. हो हो त्याचबरोबर आता बघा, आता मधलीच घटना आहे, मल्टीपर्पज निधी हो हो हे नावाची एक सुरुवात केलेली आहे. बरोबर आहे. आणि बऱ्याच ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यात असेल किंवा इतर ठिकाणी आहे, त्याची मोठ्या याच्यात जोमामध्ये उद्घाटन झालं. तर तो काय प्रकार आहे मल्टीपर्पज निधी? सर, आता मी बँकेचे तुम्हाला स्टेप सांगतो. भारतामध्ये ठेवी घ्यायला आणि कर्ज वाटप करायला हो, परवानगी देणारे कायदे आहेत. कायदे आहेत, बरोबर आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बँकेमध्ये जर गेलात तर हो. बँकेमध्ये सहकारी बँक आहेत, सरकारी बँक आहेत, बरोबर आहे. खाजगी बँका आहेत हो. आणि बहुराष्ट्रीय बँका आहेत. याच्यावर सरकारी बँका, खाजगी बँका, बहुराष्ट्रीय बँका हो. ह्या बँकांवर म्हणजे रिझर्व्ह बँकेचं Control. हे प्रत्यक्ष नियंत्रण आहे. बरोबर आहे, यांचा डायरेक्ट रिपोर्ट हा रिझर्व्ह बँकेला होतो. बरोबर आहे. सहकारी बँका ज्या आहेत यांच्यावर दुहेरी नियंत्रण आहे. म्हणजे RBI पण नियंत्रण ठेवतंय आणि सहकार खातं पण नियंत्रण बरोबर आहे. ठेवतंय. परंतु परंतु पतसंस्थांवर फक्त सहकार खातं नियंत्रण सहकार ठेवतंय. खातं आहे, बरोबर आहे. आता ही जी निधी नावाची एक कन्सेप्ट बाजारात आलेली आहे की जे हो, हो. ठेवी घेतात आणि कर्ज वाटप करतायत, हो हो हो, हे कंपनी रजिस्टर खाली अंडर रजिस्टर झालेल्या संस्था आहेत. बरोबर. याच्यामध्ये कंपनी जशी चालते तसंच हा प्रकार आहे. तसाच प्रकार आहे. परंतु याच्यावर निर्बंध हा डायरेक्ट कोणाचाच नाही, फक्त तुम्हाला वार्षिक रिपोर्ट करायचा आहे. हो हो हो, तर याच्यामधनं पण फार मोठ्या प्रमाणावर चुका होऊ शकतात भविष्यात, निश्चित असं होऊ मलाही शकतात. वाटतंय. निश्चित कारण होऊ आज जरी पतसंस्था असतील किंवा मल्टीस्टेट असतील, हो. यांच्यावर हे प्रत्यक्ष नियंत्रण सहकार खातं ठेवतंय. दरवर्षीचे जे स्टॅच्युटरी ऑडिट्स सगळे आहेत किंवा audits मध्ये बघणं. स्पेशल ऑडिट्स वगैरे होतात, याच्यामुळे ह्या सहकारी संस्थांना बरेचसे कायदे बांधील केलेले आहेत. त्याच्यामध्ये बरंचसं नियंत्रण त्यांच्यामध्ये आहे. बरोबर आहे. परंतु मला ज्याप्रमाणे याचं ज्ञान आहे हां. या निधी कंपनींचं, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक रिपोर्ट अपलोड करायचा आहे वार्षिक. हो, हो, हो. तर याच्यामध्ये मला असं वाटतंय की बरेचसे जे लोक ज्यांच्याकडे 1.5 ते 2 लाख रुपये भांडवल आहे, ते हो, लोक हो, हे हो. संस्था रजिस्टर करतायत, ह्या हो, हो. कंपन्या रजिस्टर तेच झालं, तेच करतायत झालं. आणि ते मोठ्या प्रमाणावर ते चालू करत आहेत. हो. चालू करण्याबद्दल पण दुमत दुमत नाहीये, नाहीये. परंतु त्यामध्ये पण चांगल्या लोकांनी यावं हो, हो. किंवा ज्या लोकांनी चालू स्वच्छ केलंय व्यवहार त्यांनी ठेवावा. चांगले लोक घ्यावेत बरोबर आहे. आणि एक स्वच्छ व्यवहार करावा. एक आपल्याला ही कंपनी लॉंग टर्म चालवायची आहे, लोकांचा आपण काहीतरी लागतोय, या बरोबर. हिशोबातनं त्यांनी त्या कंपन्या चालवाव्यात, बरोबर. जेणेकरून ह्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर यश मिळवू शकतील. अगदी अगदी. सर, आपली जी श्री रेणुका माता मल्टीस्टेट सोसायटी आहे, तर या सोसायटीच्या किती राज्यामध्ये विस्तार आहे? कारण मल्टीस्टेट म्हटलं की ते वेगवेगळ्या स्टेटमध्ये आपण हो, शाखा हो, उघडू हो. शकतो. तर किती राज्यात विस्तार आहे आणि शाखा किती आहेत आपल्या? आज अखेर आपण 9 राज्यामध्ये काम करतोय हम्म. आणि 105 शाखांच्या माध्यमातून आपलं कामकाज चालू आहे. हां. साधारणतः 2004 ते 2007 पर्यंत आपली हम्म. पतसंस्था होते, बरं. जिचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र होतं. मर्यादित नंतर होतं. आपण ते वाढून मल्टीस्टेट मल्टीस्टेट केलंय, जेणेकरून आपल्या सभासदांचे व्यवहार हे जे मोठ्या प्रमाणावर, आता तुमचा कांदा बाहेर जातोय, निश्चितच. तुमचा कापूस बाहेर जातोय, तर MP मध्ये किंवा आंध्र प्रदेशमध्ये हो. तुमचा माल जातोय, तर आपल्या सभासदांना ती Facility मिळाली फॅसिलिटी पाहिजे. मिळावी म्हणून आपण तिथं आपल्या त्या शाखा चालू केलेल्या आहेत. हो हो. आणि ह्या पूर्ण सभासदांनीच चालवलेल्या शाखा आहेत. कारण आपल्या सभासदांना जो फायदा आज या माध्यमातून मिळतोय, हो, म्हणजे आपले आज इंटरनेट बँकिंग पण आहे. बरोबर आहे. आज इंटरनेट बँकिंग, मोबाईल ॲप हे चालू करणारे आपण पहिले आहोत. अगदी अगदी अगदी. आज नगर शहरामध्ये मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो की डेटा सेंटर टायर 3 आणणारे आपण पहिले होतो. हो हो. 2008 साली आपण आपलं स्वतःचा डेटा सेंटर चालू हो. केलं. डेटा सेंटर चालू झाल्यामुळे फायदा असा झाला की आपल्या एका खातेदाराला कोणत्याही ब्रँचमधनं पैसे काढता येऊ लागले.
किंवा त्यांना इंटरनेट बँकिंगचा वापर करून शाखा जरी बंद असेल किंवा रविवार असेल तर त्यांना त्यांचे पैसे दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करता आले, RTGS करता येऊ शकलं, NFT करता येऊ शकलं. आज आपलं मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण जवळजवळ 2 लाख मोबाईल ॲपचे आपले कस्टमर आहेत. अरे वा. की ते लोक त्यांचा जे बिल्स युटिलिटी आहेत, पेमेंट आहे, बिल युटिलिटी पेमेंट जे आहेत म्हणजे लाईट बिल असेल किंवा DTH असेल किंवा फोन बिल असेल किंवा वॉटर बिल असेल किंवा म्युन्सिपल टॅक्सेस असतील, जे काही असेल ते त्यांना पेमेंट करायचं. विमान तिकीट्स आहेत, Very good. हॉटेल्स आहे, टॅक्सी आहे, रेड बस आहे, हे सगळं आपलं एका याच्यावर आलेलं आहे मोबाईल ॲपवर. आणि मला सांगण्यास आनंद वाटतो की ही आपण विनामूल्य सेवा देतोय. वा. की जेणेकरून आज समजा रविवार आहे आज तुम्हाला लाईट बिल भरायचं आहे किंवा तुम्हाला फोन बिल भरायचं आहे, तुम्हाला ब्रँचमध्ये यायची गरज नाही. आणि आम्ही साधारणतः गेल्या 5 वर्षापासून पेपरलेस बँकिंगमध्ये आलेलो आहोत. बरोबर आहे. पेपरलेस बँकिंगमध्ये म्हणजे तुम्हाला डिपॉझिट करायचं असेल, तुमच्या दुसऱ्या बँकेत पैसे आहेत, तुम्ही इनवर्ड RTGSने मागून घ्या, तुम्ही मोबाईल ॲपवरनं किंवा इंटरनेट बँकिंगवरून FD करा, FD क्लोज करून तुम्ही तुमच्या सेव्हिंगला पैसे घ्या, तिथून परत बाहेर घ्या. म्हणजे तुम्हाला त्यासाठी बँकेत येण्यासाठी कोणतीही गरज नाहीये. बरोबर आहे, बरोबर आहे. परंतु बरेचसे जुने लोक आहेत की त्यांना ते बँकेतलं रिसिट वगैरे ते घरपोच लागतो, जे वयस्कर लोक आहेत तर त्यांना आपण त्या डोर स्टेप्स ते आपण चालू केलेले आहेत की त्याच्यातनं ते पण देतोय. याच्या पुढे आपलं एक डेव्हलपमेंट चालू आहे की आपण ऑनलाईन शॉपिंग हे चालू करतोय. जो आपला मोबाईल ॲप आहे त्या मोबाईल ॲपमधनं जसं Amazon आणि फ्लिपकार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग पण करता येईल. म्हणजे आम्हाला आमच्या सभासदांना इतकं द्यायचं आहे की त्यांनी त्या मोबाईल ॲप सोडून त्यांनी कुठे जायचंच नाही. त्याला किराणा लागला त्या मोबाईल ॲपवरून भेटेल, त्याला लाईट बिल भरायचं त्यांनी त्या मोबाईल ॲपवरून भरायचं, त्याला विमान तिकीट बुक करायचं त्यांनी त्या मोबाईल ॲपवरून करायचं. म्हणजे जेणेकरून सभासदांनी फक्त त्याच्या कामाशी लक्ष केंद्रित करून त्याचा उत्पन्न तो वाढू शकतो, त्याचा वेळ वाचतोय, त्याचा मुळात वेळ प्रॅक्टिकली कुठे जाण्याची गरज नाहीये. प्रॅक्टिकली त्याला कुठे जायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की यापूर्वी आपलं नोटाबंदीचं संकट आलं, आता कोरोना आहे आणि कोरोनाने सगळ्यांना बंदिस्त केलं, बरोबर आहे, थोडक्यात नजर कैदेत ठेवलं. अशा वेळेस जर व्यवहार करायचे असले तर तुमच्या या ॲपच्या गोष्टी किती सोप्या आहेत. आज मला सांगायला आनंद वाटतो की आज जसं हे कोरोना सुरू झालं, लॉकडाऊन सुरू झालं, आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तिप्पट ट्रॅफिक आलं. म्हणजे ज्यावेळेस 10 लोक व्यवहार करायचे ते 30 लोक तिथे व्यवहार करायला लागले. किती पटीत वाढले ते. म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये आमची शाखेचे कामकाज एक लिमिटेड मध्ये चाललं होतं 3 तास, ते पण एक कस्टमरला आत घ्यायचं. आणि बरंच नोटांवरनं सुद्धा ते इन्फेक्शन जाते असं बरेचसे मध्ये वाचण्यात आलं होतं. त्यामुळं सॅनिटायझर वापरणं होणं किंवा मास्क घालणं किंवा हँड ग्लोव्ह घालणं हे सोशल डिस्टन्सिंग याच्यापेक्षा तुम्ही बँकेत येऊच नका, तुम्हाला काय जे पेमेंट करायचं तुम्ही ऑनलाईन करा. आणि आमच्या सभासदांनी पूर्ण त्याचा फायदा घेतला आणि त्यांनाही आम्हालाही समाधान वाटतं की आम्ही त्यांच्या अपेक्षेला पूर्ण खरे उतरले. सर, आपल्या जी संस्था आहे श्री रेणुका मल्टीस्टेट सोसायटी, 9 राज्यामध्ये 105 शाखा आहेत. तर एवढ्या शाखा आहे, एवढं सांभाळणं निश्चितच कठीण आहे. आणि मधल्या काळामध्ये जसं आता मगाशी आपण चर्चा केली की कोणाचंही पण समाजामध्ये वावरत असताना आसमानी आणि सुलतानी अशी संकटं येतात. बरोबर. मधल्या काळामध्ये नोटाबंदीचा निर्णय केंद्र शासनाने घेतला होता. तर त्या काळात तुम्ही कसं हे केलं? सर, आता साधारणतः तुम्ही जर पाहिलं असेल तरी बँकिंगमध्ये पहिले फक्त एवढंच सांगायचं का डिपॉझिट घ्या आणि लोन वाटप करा. परंतु जसं जसं काळ पुढे बदलत गेला तसं तुमचं सगळं आयुष्य त्या मोबाईलवर आलं, तुमच्या सगळ्या गरजा त्या मोबाईलमध्ये आल्या, मग सगळे पेमेंट गेटवे सुद्धा त्याच्या मोबाईलमध्ये, मग तुम्हाला ते सुरू करावं लागलं. 2016 ज्यावेळेस सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला त्यावेळेस बऱ्याच लोकांमध्ये शंका कुशंका होत्या की आता काय होणार आहे, कसं होणार आहे, नक्की बँकांची स्थिती काय, की बँकांचं काय होणार आहे. आता याच्यात एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की बघा, तुमच्याशीच आम्ही रिलेटेड आहोत. अगदी बरोबर आहे. म्हणजे कोणीतरी ठेवीदार आहे, कोणीतरी कर्जदार आहे. हो, निश्चितच. मग जर तुम्ही एखाद्या बँकेचे ठेवीदार असाल तर 100% तुम्ही दुसऱ्या बँकेचे कर्जदार आहात. बरोबर आहे. तर व्यक्तींनी स्वतःच्या याच्यावरनं ते व्हॅल्युएशन केलं पाहिजे बँकांचं, की बाबा माझा जर व्यवसाय व्यवस्थित चाललाय तर बँकांचे पैसे मी भरू शकतो आणि बँकांचे पैसे भरले तर बँकांना तो प्रॉफिट मिळू शकतो, बँका पुढच्याला कर्ज वाटू शकतात. बरोबर आहे. म्हणजे बँकांवर असं काही डायरेक्ट निर्बंध आणणं किंवा असा प्रकार कधीही होत नाही. हा कधी होऊ शकतो की ज्यावेळेस तुम्ही पूर्णच तुमची अर्थव्यवस्थाच कोलॅप्स झाली, बरोबर आहे, त्यावेळेस बँकांची जी काही रिकव्हरी आहे ती रिकव्हरी कुठेतरी थांबली जाते. आणि ती थांबल्यानंतर थोडेसे बँका नवीन कर्ज वाटप करू शकत नाही. नवीन कर्ज वाटप झालं नाही तर मग त्या व्यवसाय आणि ते बाजारपेठ कुठेतरी कोलमडली जाते. कशी होणार?
तर माझा सांगायचा उद्देश एवढाच आहे की तो नोटाबंदीचा काळ असो किंवा आजचा काळ असो, बरोबर आहे सर. जर लोक आज खरेदी करत आहे काहीतरी गोष्टी, तर ते लोक त्या पैसा कोणत्या तरी व्यक्तीला देत आहेत आणि तो व्यक्तीचा पैसा परत बँकेत येतोय, व्यवहार हा चालू आहे. ठीक आहे. असं आहे की पहिल्यांदा 100 रुपयाची उलाढाल व्हायची, आता 50 रुपयाची होते, बरोबर आहे, बरोबर आहे. परंतु उलाढाल चालू आहे. तर माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जे काही आमचेच नाही, कोणत्या बँकेचे जे सर्व, खातेदार सर्व, आहात सर्व. किंवा संबंधित व्यक्ती आहात, बरोबर आहे. त्यांना एवढंच सांगणं राहील की बँका ह्यात तुमच्या बरोबर काम करत आहेत. तुमचं रिफ्लेक्शन बँकेत येत आहे. निश्चित निश्चित निश्चित. म्हणजे बँकांनी जे कर्ज वाटप केलेलं आहे ते व्यापाऱ्यांना केलं असेल, इंडिव्हिज्युअल्स केले असतील, त्यांचे इन्कम सोर्स आहे. जर तुमचा इन्कम सोर्स आहे तर बँकांचा पैसा सेफ आहे. निश्चितच निश्चित. आणि असं साधारणतः असं घडतं की तुम्ही कुठेतरी ठेवीदार असता आणि कुठेतरी कर्जदार असता. मग जर तुम्ही सेफ आहात, तुम्ही साऊंड आहात, तर बँका साऊंड आहे. साऊंड आहेत. तर 2016चा पण काल तशामध्येच गेला. हो. त्याच्यामध्ये बराचसा म्हणजे 6-7 महिने तर अस्थिरतेचा काळ होता शंकेचं की वातावरण काय होतं होणार आहे, सगळीकडे. कसं हो. होणार आहे. आणि लोकांना ठेवी म्हणा किंवा पैसे काढताना अडचण यायची. हो. त्या ठिकाणी बंधनं दिली गेली. 2,000च काढता येतील, बरोबर आहे. 5,000च काढता बरोबर येतील. आहे. आता त्याच्यामध्ये असं झालं होतं की सरकारचे नियम रोज बदलायचे. हो हो हो. आता पूर्वी 2016च्या पूर्वी तुम्ही कितीही कॅश खात्यातनं काढू शकत होते. आज तुम्ही 2 लाखाच्या वर काढू शकत नाही. बंधनं आली ती. तुम्हाला किती कॅश भरता येत होती, आज तुम्ही 5 लाखाच्या पुढे कॅश भरू शकत नाही. अगदी अगदी अगदी. मग हा जो सरकारी निर्णय होतो, तो हो. सरकारी निर्णय कुठंतरी समाजावर कुठंतरी रिफ्लेक्ट होत असतो. रिफ्लेक्ट होतो तो. सरकारचा याच्या मागे काहीतरी उद्देश असतो. आता याच्या हो. मागे सरकारचा उद्देश काय आहे की चलनी नोटा कमी करा, तुम्ही डिजिटलवर जा आता. बरोबर आहे. जसं आता तुम्हाला एक 15,000 रुपये पगार भेटतोय, हो तो पगार तुम्ही कॅश काढूच नका ना. हो. की तुम्हाला आज मोबाईल ॲप आहे, तुम्हाला इंटरनेट बँकिंग त्या आहे, तुम्ही ॲपच्या भाजी याच्यामध्ये घ्यायला हो. गेलात हो. तरी तुम्ही मोबाईल ॲपवरनं पेमेंट करू शकता, अगदी, तुम्ही अगदी. किराणा घ्यायला गेलात तरी मोबाईल ॲपवरनं हो. पेमेंट करू निश्चित, शकता. निश्चित. तर याच्यातनं फायदाही असा आहे की तुम्ही वाह्यात खर्च तुमचा होणार नाही. वायात खर्च होणार नाही ना. आज जे कोरोनामुळे झालंय, हो. सोशल डिस्टन्सिंग वगैरे, हा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येणार नाही. त्याच्यामुळे Paperless होऊन सरकारने जाईल ते. साधारणतः डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रमोट करण्याकरता त्यांनी रोखीच्या व्यवहारांवर काही बंधनं आणली कंट्रोल केलं ते. आणि 2016 नंतर ते बरेचसे त्यांचे चेंजेस झालेले आहेत. बरोबर परंतु ज्यावेळेस आपल्या भारतीय लोकांचा आपण विचार करतो त्यावेळेस हो. आपण लोक फक्त रोख रकमेचा विचार करतो. हो. आपला विश्वास रोख रकमेवर, बँक बॅलन्सवर 10 कोटी जरी असतील तर त्यांचा त्याच्यावर विश्वास नाही. त्यांच्या हातात किती थोडंसं. कॅश त्याच्यावर विश्वास. टेंडन्सी आपण बदलली पाहिजे. हो. जर मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगू इच्छितो की आज भारतातील सगळ्या बँकांमध्ये जे डिपॉझिट आहे ते डिपॉझिट जवळजवळ 1,75 लाख करोडचं आहे हम्म. सगळ्या बँकांमध्ये मिळून. हम्म. आणि भारतामध्ये रोख रक्कम जी आहे ती 16 लाख करोड आहे. बापरे. म्हणजे 10% सुद्धा रोख रक्कम नाहीये. मग सगळ्या लोकांनी जर ठरवलं की बँकेतनं पैसे काढायचे तर रोख रक्कम कुठे तेवढी तुमच्याकडं? नाही ना. सरकारला छापायलाही खर्च आहे. हो निश्चित. त्याच्यापेक्षा सरकारने जे आज उपाय योजलेले आहेत की तुम्हाला इंटरनेट जास्त सुविधा दिलेल्या आहेत, वापरा. कमी भावात आता इंटरनेट भेटतंय, हो, हो. प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत. बरोबर मग आहे. तुम्ही कुठल्या ना कुठल्या बँकेत आहात, त्यांचा मोबाईल ॲप आहे किंवा बरोबर इंटरनेट आहे. बँकिंग आहे, तर तुम्ही त्याच्या मार्फत तुमचे व्यवहार करा. अगदी अगदी. जेणेकरून तुमचा वाह्यात जो खर्च आहे, खिशात पैसे असतात माणूस खर्च करतो. निश्चित. डिजिटल पेमेंट असलं की त्याला ते हिशोब तो लागतो, विचार करतो. तो विचार करतो. हम्म. आणि मग त्याच्यातनं तुमचे सेव्हिंग्स पण वाढू शकतात. Yes, त्या yes. सेव्हिंग्सवर तुम्हाला व्याज पण भेटू शकतं. आज हो. तुम्ही 10,000 रुपये बँकेतनं काढून आणले आणि आज 2,000 खर्च केले, 8,000 जर तुमच्या बँकेत असतील तर तुम्हाला 2-5 रुपये व्याज भेटेल ना मिळालेच त्यातलं. असते ना, मिळालेच म्हणजे तो असते. एक बेनिफिट तुम्हाला त्यामधनं मिळू शकतो. आणि अगदी, लोकांना अगदी, याच्या ह्या पद्धतीमध्ये स्वतःला बसवावे लागेल, बसवावं लागेल किंवा त्यांची जीवनशैली बदलावी लागेल. जीवनशैली त्याच्यामध्ये बदलावी लागेल. आणि जेवढं ते बदलतील तेवढं त्यांच्या फायद्याचं राहील. सर, आपली जी श्री रेणुका मल्टीस्टेट सोसायटी आहे तिचं भाग भांडवल, ठेवी आणि व्याजदर याविषयी सांगा. सर, आज आमचे जे शेअर कॅपिटल आहे, पेडअप शेअर कॅपिटल आहे, ते 17 करोड रुपयाच्या आसपास आज शेअर कॅपिटल आहे आमचं. आणि आमचं जे आज डिपॉझिट आहे ते डिपॉझिट जवळजवळ 320 कोटीच्या आसपास 320 आहे. कोटी. अभिनंदन. परंतु याच्या मार्फत म्हणजे पहिले जे तुम्ही आता बोललात की डिपॉझिट किती आहे, लोन किती आहे, हे पॅरामीटर पूर्वी राहायचे. हो हो हो. आताचे पॅरामीटर असे आहेत की तुमचा CRR किती आहे, तुमचा yes. क्रार किती आहे, तुमचा SLR किती आहे, येस 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 येस. तुमचा NPA किती आहे, अगदी बरोबर आहे. तुमचा रेव्हेन्यू प्रॉफिट किती आहे. तर बँका एक साधारणतः 2000 पूर्वी फक्त ट्रेडिशनल बँकिंग करायच्या. ट्रेडिशनल बँकिंग म्हणजे काय की ठेवी घ्या, कर्ज वाटप करा, मधला जो फरक आहे तो दोनच तुमचा गोष्टी प्रॉफिट. बस, या दोन गोष्टी. आता
तुम्ही खूप व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस द्यायला लागला. हो 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 आता बिल युटिलिटी असेल किंवा हे असेल तर आम्हाला पुढच्या कंपन्या त्याच्यामध्ये कमिशन देतात. निश्चितच निश्चित. म्हणजे लाईट बिल तुम्ही भरलं तर आम्हाला त्याच्या त्यातलं मागे 2 commission रुपये आहे. 5 रुपये कमिशन फोन येतं. बिलचं आहे. तर त्याच्यामधनं जो इन्कम सोर्स आहे ह्या हो, हो. आर्थिक संस्थांचा हा मोठ्या प्रमाणावर आहे. हो हो हो. तर आज मला तुम्हाला अभिमानाने सांगावं असं वाटतं की माझा जो SLR आहे हो. तो 25% पाहिजे. तो माझा SLR आज जवळजवळ 46% आहे. बापरे, म्हणजे दुपटीच्या म्हणजे आसपास आहे. माझ्याकडे जेवढं डिपॉझिट आहे त्यातले 46 रुपये माझे बँकेत आहे, हो हो हो. गुंतवणुकीच्या स्वरूपातले. अच्छा. आणि जो CRR 5% लागतो तो CRR माझा वर्किंग मध्ये चालतो 42-43%. बापरे. म्हणजे साधारणतः 100 रुपयातले 80 ते 82 रुपये माझ्या बँकेतच असतात. बँकेतच असतात. आता तुम्ही म्हणाल की भाऊ असं कसं शक्य आहे. आणि आमचा जो CD रेशो आहे, CD रेशो म्हणजे काय, ठेवी आणि कर्जातलं त्यांचं प्रमाण त्यांचं ते प्रमाण. 70-30% असतं. Yes, yes, ते yes. माझ्याकडे 50% म्हणजे माझे 100 रुपयातले मी 50 रुपये कर्जाने वाटलेले आहेत. अगदी बरोबर आहे. आता बरेचसे बँकिंग क्षेत्रातल्या लोकांनाही बराचसा प्रश्न पडतो की रेणुका माताचं एवढं मोठं नेटवर्क आहे कसं आहे? आणि मग हे म्हणतात बुवा आमच्याकडं आम्ही म्हणजे 350 कोटीमध्ये 250 कोटी वाटलेले आहेत आणि ते म्हणतात वर आमचे 300 कोटी बँकेमध्ये पण आहेत. हो, हे हे बऱ्याच कसं? लोकांना न उलगडलेलं कोड कोण आहे. आहे ते? तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक छोटंसं आमचं जे व्यावसायिक सिक्रेट आहे ते सांगू इच्छितो. येस येस येस. याच्यामध्ये की जे व्यापारी वर्ग आहे आमच्याकडं मोठ्या प्रमाणावर, त्या व्यापारी वर्गाचा मोठ्या प्रमाणावर जे फंड्स आहेत ते आमच्याकडे येत असतात. हो. आणि त्याची सेटलमेंट 2 दिवसांनी 3 दिवसांनी होत होत असते. असते ते. म्हणजे चेक क्लिअरिंग असेल किंवा फंड ट्रान्सफर्स असते. त्यांचं जे तर ट्रान्झॅक्शन तो जो पैसा आहे तो पैसा आम्हाला वापरायला भेटतो. अगदी बरोबर आहे. त्या पैसा वापरण्यामधनं आम्ही आमचा रेव्हेन्यू जनरेट करतो. येस येस येस. आता रेव्हेन्यू जनरेट करत असताना सुद्धा बऱ्याचशा, आता तुमच्या माध्यमातून मी अजून एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की आमचा प्रॉफिट खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो. हो. आणि तो प्रॉफिट हाच आमचा या गॅपमधला मेन भाग आहे. बरोबर आहे. आता बरेचसे लोक म्हणतात की यांचं व्याजदर, आज आमचं व्याजदर 10.5%, बऱ्याच लोकांचं 9%, 9.5%. हो हो हो. परंतु याच्यामध्ये पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की प्रत्येक आर्थिक संस्थेमध्ये एक डिमांड असते आणि एक टाइम लायबिलिटी असते. येस डिमांड लायबिलिटीमध्ये आम्ही सेव्हिंग आणि करंट अकाउंट्स पकडतो. येस. सेव्हिंग अकाउंटला 3% व्याजदर आहे, करंट अकाउंटला 0% व्याजदर. 0 आहे त्याला. आणि टर्म डिपॉझिट जे असतं आमचं टाइम लायबिलिटी, हो. त्याला साधारणतः आमचा हायेस्ट व्याजदर 10.5-11% आहे. आता तुम्ही काय म्हणाल की यांना साधारणतः 10.5-11% हा ठेवीचा व्याजदर आहे, म्हणजे एवढं यांचं खर्च आहे. खर्च आहे तेवढा. परंतु ज्या वेळेस तुम्ही तो प्रोपोर्शनेट लावता त्यावेळेस तो तुमचा जो बॉरोइंग रेट म्हणतात त्याला, तो बॉरोइंग रेट कमी होतो. हो. तो कसा कमी होतो तुम्हाला सांगतो. माझ्याकडे एक 100 रुपये डिपॉझिट आहे. हो हो. 100 रुपये डिपॉझिटमध्ये माझ्याकडं 50 रुपये असं डिपॉझिट आहे की जे मला 11% घेतलेलं आहे. म्हणजे माझा व्याज झाला 5.5 रुपये. 20 रुपये माझ्याकडे असे आहेत की जे करंटचे आहेत. करंटचे आहेत. त्याला मी काहीच देत नाही व्याज. काहीच देत नाही, ते वापरताय. बरोबर आहे. आणि 30 रुपये माझ्याकडे असे आहेत की ज्याच्यावर मी बचत खात्यावर 3% व्याज देतो. 3% देत आहे. म्हणजे ते झाले 1 रुपया 50 पैसे. 50 पैसे. म्हणजे हे 5.5 रुपये आणि ते 1 रुपया 50 पैसे. म्हणजे माझं टोटल जो खर्च आहे डिपॉझिटवरचा तो 7 रुपये, 11 रुपये नाहीये. 7 आहे. येस. आणि माझा कर्जाचा जो व्याजदर आहे तो साधारणतः 14-15% आहे. हो हो. हा एक भाग झाला. तिकडचे पण आलं हे यामध्ये. याच्यामध्ये दुसरा एक प्रकार असा होतो की ज्यावेळेस तुम्ही क्लिअरिंगला लागता, म्हणजे तुम्ही आज तुम्ही एक चेक घेऊन गेलात आमच्याकडनं, डीडी घेऊन गेलात, तो डीडी कधी 2 दिवसांनी लागतो, कधी महिन्याला लागतो. बरोबर आहे. ते फंड्स आमच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर असतात की त्या फंड्समध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट करून त्यातनं इन्कम जनरेट करतो. व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की माझ्याकडं जे डिपॉझिट आहे हा माझ्यासाठी बाय प्रोडक्ट आहे. हो हो. डिपॉझिट आणि लोन हा माझ्यासाठी बाय प्रोडक्ट अगदी, आहे. अगदी. रेणुका माता पहिल्यापासून कमर्शियल बँकिंगमध्ये विश्वास ठेवणारी संस्था आहे. निश्चितच निश्चितच. की जेणेकरून लोकांना रिमिटन्स, तुमचा पैसा तुमच्या व्यवसायाकरता ज्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही कांदा आज इंदोरला पाठवला तर इंदोरवरनं तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे येणं अपेक्षित आहे. हो. ते निश्चितच. पैसे जर तुम्हाला विथिन टाइम मिळाले, आमचा 9 पर्यंत टायमिंग होता, आता हो. 7 पर्यंत आहे, हो. तुमची गाडी पोहोचली 6:30ला, पैसे तुमचे रिलीज झाले, तुमच्या खात्यात पडले, तुम्ही 7 वाजता इथे विड्रॉ करताय, निश्चित. सेम टाइम तुम्ही पैसे विड्रॉ करताय. निश्चित निश्चित. आज राष्ट्रीयकृत बँका असतील किंवा खाजगी बँका असतील, यांचा मॅक्झिमम टायमिंग 3 वाजेपर्यंत आहे. तुमची त्यानंतर गाडी नाही. 5ला गेली, कॅश येऊन काहीच उपयोग नाही, सेकंड डेज तुम्हाला पैसे त्याचा भरायचे फायदा आहेत. नाही काही. पण इथं तुम्हाला सेम डे पैसे वापरता येतात. अगदी बरोबर. मग याच्यातनं फायदा असा होतो की व्यापारी संध्याकाळी जरी पैसे आले तो तसंच ठेवतो, हो. तो दुसऱ्या दिवशी ते युटिलाइज करतो. अगदी तर ते बरोबर. फंड्स आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर जनरेट होतात. निश्चित निश्चित. आणि आम्ही 2016 असेल किंवा आता कोरोना असेल, हो. तर मला अभिमानाने सांगावं असं वाटतं आणि ही जगदंबेची कृपा आहे अगदी अगदी. की माझे जे सभासद आहेत, आमचे जे खातेदार आहेत, हो. हे लोकांनी पूर्ण विश्वास आमच्यावर ठेवलेला आहे. पूर्ण विश्वासाने आहे ते. आणि त्या विश्वासालाच आम्ही अनुसरून आमचं कामकाज करतो. हो. की जेणेकरून
आपल्याला आपल्या मार्फत जे काही इन्कम जनरेट होईल हो. ते इन्कम आपल्याला आपल्या सभासदांना द्यायचं आहे. आम्ही आज 12.5% डिव्हिडंड देऊ राहिलो. हो येस, मी आता तिकडे येणारच होतो. तर 12.5% डिव्हिडंड देणं आजच्या जमान्यामध्ये तसं सर खूप कठीण आहे. कठीण आहे. डिव्हिडंडचा आकडा साधारण आपण ऐकतो 9, 10, हो. 11 असं, बरोबर आहे. आणि तुम्ही 12.5 म्हणजे चांगला डिव्हिडंड देताय नाही का? डिव्हिडंड ह्या वर्षी आपण 12.5% डिक्लेअर केलं. गतवर्षीचा नफा किती झाला आपला? मागच्या वर्षी आपल्याला एकूण नफा झाला होता 6,30,00,000 6 कोटी. आणि मागचा आपला एक नफा शिल्लक होता 2.25 कोटीचा. म्हणजे साधारणतः 7.5 पावणे 8 कोटीचा नफा आज आपल्याकडे शिल्लक आहे. शिल्लक रिझर्व्ह आहे. आणि रिझर्व्ह. 18 कोटीचे रिझर्व्ह आहे आपल्याकडे. रिझर्व्ह आपले स्वतःचे 18 कोटीचे रिझर्व्ह आहेत. आहे. म्हणजे हे 18 कोटी आणि हे 8 कोटी म्हणजे 26 कोटीचे आपले 26 स्वतःचे कोटी. ओन फंड्स आहेत. ओन फंड्स आहेत ते. आपले ओन फंड्स आहेत. अगदी आणि बिल्डिंग्स वगैरे जर धरलं तर आपण साधारणतः 45 कोटीचे आपले ओन फंड्स आहेत. 45 कोटीचा आहे. आपले ओन फंड्स आहेत वर्किंग कॅपिटल सोडून. अगदी बरोबर आहे. हो. आणि मागच्या वर्षीचा आपला जो टर्नओव्हर आहे, आता बेसिकली कमर्शियल बँकिंगमध्ये टर्नओव्हर जास्त लक्षात घेतलं जातं. हो हो हो. तर जवळजवळ 75,000 करोड रुपयाचा आपला टर्नओव्हर मागच्या वर्षी झालेला आहे. 75,000. हो. अगदी बरोबर आहे. तर आपण आता समारोपाकडे येऊ सर, की आपली जी श्री रेणुका मल्टीस्टेट सोसायटी आहे तिचं म्हणजे कार्यक्षेत्र एवढं मोठं आहे. 9 राज्य आहेत, त्याचबरोबर 105 शाखा आहेत, आणि हे जे कर्मचारी आहेत सगळे, तर आता आपली उलाढाल पण आपण काही कोटीमध्ये सांगितलेली आहे. नफा पण आपण आता नुकताच सांगितला. तर यामध्ये आपण कर्मचारी असतील, अधिकारी असतील, यांना प्रोत्साहन देण्यासाठी काय की ज्या सर याच्यामध्ये आपण कोणत्याही संस्थेचा किंवा कोणत्याही कंपनीचा जो आत्मा आहे तो कर्मचारी आहे. कर्मचारी आहे. तो कर्मचारी जर समाधानी असेल तरच तुमची संस्था पुढे जाऊ शकते. निश्चित. त्याला जर वाटलं की ही संस्था माझी आहे, त्याला जर वाटलं ही कंपनी माझी आहे, तर हो. तो डिवोशनने काम करू शकतो. नक्की. तर या माध्यमातून आपण मागच्या 20 वर्षापासून तेच काम करत आलेलो आहोत. हो. प्रथम तर आपण काम करणारे आपण 7 पॉईंट तयार केलेले आहेत. म्हणजे डिपॉझिट असेल किंवा लोन वाटप असेल किंवा आरटीजीएस असेल किंवा फंड ट्रान्सफर असेल किंवा डीडी असतील, याच्यामध्ये एक ठराविक लिमिट नंतर जर तुम्ही त्या आठवड्यात तेवढं जर टर्नओव्हर केला तर तुम्हाला प्रत्येक पॉईंट मागे 3,000 रुपये भेटतात. हो हो हो. म्हणजे 7 पॉईंटचे जर तुम्ही 7 पॉईंट कव्हर केले एका आठवड्याचे, ते 21,000 रुपये एका 21,000 आठवड्याला होतात. 4 आठवडे असतील तर 80,000 रुपये तुम्हाला 80. इन्सेंटिव्हच आहे. अगदी अगदी. आणि याच्यानंतर वार्षिक आपण एक मोठा कार्यक्रम घेत असतो. त्याच्यामध्ये साधारणतः मागच्या वर्षी वर्धापन दिनाचा आपण एक कार्यक्रमाला हो. प्रमुख पाहुणे होतात. आपल्या हस्ते पण आपण बक्षीस वितरण केलेलं आहे की जे ज्या लोकांनी पूर्ण वर्षामध्ये चांगलं काम केलं त्यांना हो. आपण बक्षिसं दिले होते. बरोबर. ते बक्षिसाची एकंदरीत रक्कम 45 लाख रुपये होती. 45 लाख. आता हे जे पैसे आपण देतो हे पैसे ह्याच लोकांनी कमवलेले आहेत. यांचेच आहे ते. हे पैसे यांचेच आहेत. त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे ते. सभासदांना डिव्हिडंड दिलाय बरोबर. 12.5%. बरोबर आहे. आता कर्मचाऱ्यांना आपण ह्या माध्यमातून इन्सेंटिव्ह देत असतो की हो. त्याला त्याच्या गरजा भागून त्याला त्याच्या अजून जर इन्व्हेस्टमेंट त्याला करायची करण्यासाठी राहिले तर तो ती करू शकेल अशा पोझिशनमध्ये जर आला तर तो तुमच्याकडचं जे काम आहे ते स्वतःचं समजून मोठ्या स्वतःचं. प्रमाणावर करू शकतो. संस्था स्वतःची आहे असं समजून हो. असतो. आणि आमचे जवळजवळ आज 550 कर्मचारी आहेत. हो. हे लोक स्वतःची संस्था, स्वतःच्या घरची संस्था समजतात ते सर. हो, हो. आज आमचा टायमिंग 12 वाजेपर्यंत होता, आता 2 वाजेपर्यंत झाला हो, हो. आहे. हे लोक 5-5 वाजेपर्यंत थांबतात. वेळ देतात की तेव्हा. एखाद्या कस्टमरचा जर फोन आला तर हे माणसं थांबून राहतात. ही आत्मीयता माझ्यासाठी माझा ॲसेट आहे. बरोबर आहे. तर आपण आता चालू वर्षी तुम्हाला पण माहीत आहे की मागच्या वर्षी आपण डिक्लेअर केलं होतं की आपण फॉरेन ट्रिप देणार आहोत. हो. चालू वर्षी पहिल्या 2 ज्या शाखा आहेत त्यांचे शाखाधिकारी आणि त्यांचे कुटुंब यांना कुटुंब. आपण फॉरेन ट्रिप देतोय. आणि 3ऱ्या नंबरची जी शाखा येईल तिला भारतामध्ये एखाद्या चांगल्या ठिकाणचं विथ फॅमिली पर्यटन भेटेल. वा. बाकी कॅशियर असतील, क्लार्क असतील, शिपाई असतील, वॉचमन असतील, ड्रायव्हर असतील, या लोकांना त्यांच्या परफॉर्मन्स प्रमाणे बक्षिसं दिली अगदी जातात. अगदी अगदी. तर मंडळी, C24 तासच्या संवाद या कार्यक्रमामध्ये आज श्री रेणुका मल्टीस्टेट सोसायटीचे संस्थापक चेअरमन प्रशांतजी भालेराव सर उपस्थित राहिलेत. त्यांच्याबरोबर आपण मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार. नमस्कार.